48 तास उलटूनही पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा नराधम फरार. पोलिसांच्या पथकाकडून आरोपीचा कसून शोध. स्वारगेट स्थानकात पीडितेवर दोनदा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट. आरोपीकडून आपण बसचा चालक असल्याचं सांगत तरुणीवर बलात्कार. घटना घडलेल्या बसच्या चालकाच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर. महाराष्ट्रात अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक. आरोपी सापडलाच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा व्हावी. पालकमंत्री अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. मुंबई ठाण्यात सूर्य आग ओकू लागला. ठाण्यात पारा 39 तर सांताक्रूजमध्ये 38.5 सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद. 12वी जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचं काम करणार. आज मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह. मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम.